नमस्कार मित्रांनो, आज अशाच किचनमध्ये पावभाजी बनवणार आहे. तर बघूया त्याची रेसिपी कशी आहे. आईने त्याची रेसिपी शिकवली होती खूप वर्षापासून आणि ती आता मी अंमलात आणणार आहे. तर बघूया आजचा ब्लॉग कसा होतोय हे आपल्या पावभाजीसोबत. पावभाजी बनवण्यासाठी साहित्य घेतलं होतं: एक लाल टोमॅटो, 7-8 लवंगी मिरची, अद्रक लसूण पेस्ट, 2 बारीक चिरलेले कांदे आणि काल रात्री शिमल्याला जाऊन शिमला मिरची घेऊन आलो. चवीपुरतं मीठ, तेल, अमूल बटर, लाल मिरची पावडर, काश्मीर लाल, पावभाजी मसाला आणि हळद आणि माझी प्रिय अशी मैत्रीण म्हणजेच स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर. भाज्या शिजवण्यासाठी पाणी ठेवायचं. ज्यामध्ये भिजवून ठेवलेले बटाटे, फ्लावर आणि वाटाणे शिजवण्यासाठी ठेवायचे. ह्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून ठेवलेल्या होत्या. भाज्या काळ्या पडू नये त्यासाठी थंड पाण्याने ते भिजवून ठेवायचं, जेणेकरून त्या काळ्या देखील पडत नाही. तर भाजी शिजवताना त्या मात्र थोडं मीठ टाकायचं, जेणेकरून भाज्या व्यवस्थित शिजतात आणि त्याला भाज्यांना देखील मस्त मीठ लागतं. भाज्या शिजल्या आहेत, आता त्याला व्यवस्थितरित्या मॅश करायचं. असं की फ्लावर, वाटाणे आणि बटाटे शिजलेलं आपल्याला तुम्हाला दिसतंय. गॅस ऑन करून त्यावर खोलगट तळ असलेलं एक पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान तापल्यावरती त्यामध्ये अमूल बटर टाकायचं. अमूल बटरने एक वेगळाच फ्लेवर येतो. जर तुम्ही दुसऱ्या पद्धतीचं किंवा मदर डेअरीचं वापरलं तर मदर डेअरी याच्यामध्ये मीठ नसतं. त्या बटरमध्ये, अमूल बटरमध्ये मिठाचं प्रमाण असतं, तर त्याच्यामुळे एक वेगळाच टेक्स्चर येतो. तेल तापल्यावरती गॅस थोडा कमी करायचा. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं. त्याने एक वेगळाच खमंग सुटतो. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. गॅस फास्ट करायचा, जेणेकरून कांदा व्यवस्थित परतला जाईल. कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे टोमॅटो. हे देखील मस्तपैकी परतून घ्यायचं.
नंतर यामध्ये टाकायचं आहे शिमल्याला लावून आणलेल्या शिमला मिरची, ढोबळी मिरची ज्याला आपण म्हणू शकतो. आम्ही परभणीचे माणसं तिखट खाणारे आहोत म्हणून लवंगी तिखट मिरच्या ते देखील मस्तपैकी परतायचं आहे. शिमला मिरची शिजण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे ते देखील मोठ्या आचेवरती परतायचं. आता गॅस थोडा स्लो करायचा. त्याच्यानंतर 2 ते 3 मिनटं याला वाफेवर शिजवण्यासाठी ठेवायचं. मस्त अशी वाफ आली आहे. जेवढं तुम्ही बटाटा टाकाल तेवढी तुमची भाजी चविष्ट लागेल. पण दक्षता एवढी मात्र घ्या, ज्यांना बटर खाण्याचा त्रास होतो त्यांनी क्वचितच कमीच बटर टाकावं. मस्त बहिणी एकदा ढवळून घ्यायचं, त्याला हलवायचं. आता गॅस थोडा स्लो करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत. पहिले घेतलं आहे 2 टेबलस्पून लाल तिखट, त्यानंतर काश्मीरी लाल पावभाजीला कलर येण्यासाठी ही हलकी तिखट असते. त्यानंतर हळद 2 टेबलस्पून आणि 2 टेबलस्पून पावभाजी मसाला. हे देखील मस्तपैकी भाजायचं आहे मंद आचेवरती. जर तुम्ही जास्त गॅसवरती तुम्ही भाजाल तर ते खाली लागण्याची शक्यता असते. आता याला मस्तपैकी 2 मिनटं वाफ द्यायची. 2 मिनटं झाकण काढायचं आहे. पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. मी एका ठिकाणी गरम पाणी ठेवलं होतं. तर गरम पाणी घालण्याचं एक कारण आहे की जी आपली भाजी आहे ती पानसट लागत नाही. जर तुम्ही थंड पाणी टाकाल तर भाजी थोडीशी पानसट राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे गरम पाणी ठेवायचं. मसाल्याला मस्त तेल असं सुटलेलं आहे आणि खमंग असा वास येतो आहे. आता याच्यामध्ये जाणार आहे माझी प्रिय मैत्रीण म्हणजे कोथिंबीर भाजी शिजताना टाकायचं, कारण त्याच्याने एक वेगळा फ्लेवर येतो कोथिंबीरचा. हे आमच्या आईने सांगितलेली आमची ट्रिक आहे. गॅस थोडा बंद करायचा. तर यामध्ये टाकूया आपली बॉईल केलेली भाजी, वाटाणे, फ्लावर आणि बटाटा मस्तपैकी मॅश करून घ्यायची. याला मस्तपैकी आता हलवायची. मस्त असा कलर आला. याला कोणत्याही प्रकारचं कलर न वापरता फक्त काश्मीर लाल मिरची पावडर. घरात बीट नव्हतं त्यामुळे, नाहीतर आम्ही नेहमी याच्यामध्ये बीट टाकतो आणि ती भाजी बनवतो, म्हणजे पूर्ण पौष्टिक अशी. आता यामध्ये चवीनुसार बीट, कारण आपण आधी बटर घातलं होतं आणि भाज्यांमध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे व्यवस्थित मीठ टाकायचं. आणि जर मिठाचा जर तुमचा अंदाज सुटला तर एक गोष्ट मात्र लक्ष ठेवायची की एखादा बटाटा उकडून घ्यायचा आणि तो बटाटा उकडून मस्तपैकी कुस्करून यामध्ये टाकायचा, जेणेकरून
मिठाचं काही प्रमाण असतं ते बटाटा शोषून घेतो आणि तुमची भाजी जर खारट झाली असेल तर ती व्यवस्थित पुन्हा होईल. आमच्या आशाच किचनची पावभाजी तुम्हाला पाण्यासारखी लागणार नाही. त्याचा एक थिक असा स्ट्रक्चर असतो. आमचे काही खवय्ये आहेत, जे काही आमचे कस्टमर आहेत, ग्राहक आहेत, त्यांचं हे फीडबॅक आहे. सो जास्त पातळ देखील करायची नाही, जास्त घट्ट देखील करायची नाही. जर जास्त थिक वाटत असेल तर पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित मॅश करायचं. काही काहींना पावभाजी अशी पातळ लागते आणि काही काहींना अशी घट्ट लागते. तर 2-3 मिनटं फास्ट गॅसवरती याला मॅश करायचं. पावभाजीचा कलर बघा. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला पावभाजीमध्ये आर्टिफिशियल कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील. ते खूप दिसायला लाल भडक दिसतात आणि आपण आकर्षित जातो, परंतु ते कलर आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. म्हणून आम्ही जेवढ्या ऑथेंटिकपणे आमच्या घरातील आशाच किचनचे काही पदार्थ आहेत, जेवढ्या ऑथेंटिक पद्धतीने बनवायचे आहेत तेवढ्या आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला पावभाजी जास्तच घट्ट वाटत असेल तर पुन्हा त्याच्यावर थोडंसं अर्धा ग्लास गरम पाणी टाका. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, पावभाजी बनवताना त्याच्यामध्ये गरम पाणीच टाका, जेणेकरून जो काय फ्लेवर असतो, जो टेक्स्चर असतो तो ॲज इट इज राहतो. त्याच्यामध्ये वेगळा बदल होत नाही. पावभाजी थंड झाल्यानंतर ती थिक होते. अशी याची कन्सिस्टन्सी ठेवा, असं त्याचं टेक्स्चर ठेवा. आता यामध्ये टाका 1 चमचा शेवटचा अमूल बटर. तुला मस्तपैकी एकजीव करूया. आम्ही जे आधी पावभाजी बनवायचो त्याच्यामध्ये असं आमच्या ग्राहकांचं, खव्यांचं असं मत होतं की तुम्ही जे बटर वापरतात ते बटरचा स्मेल एवढा सुंदर येतो की ते हात धुतल्यानंतर देखील त्या पावभाजीची चव किंवा त्या पावाची चव किंवा त्या बटरची चव तशीच राहते. सो हे खूप चांगलं आम्हाला फीडबॅक मिळत होतं. मीठ बघू कसं यामध्ये व्यवस्थित आहे की नाही. वा, मीठ देखील व्यवस्थित आहे, मसाला देखील व्यवस्थित आहेत, काहीच कमी जास्त नाही आहे. सो आता यामध्ये पुन्हा टाकूया माझी प्रिय मैत्रीण म्हणजेच कोथिंबीर. गार्निशिंग करायला मला खूप आवडतं आणि कोथिंबीरमुळे तर त्याच्यामध्ये 4 चाण येतात. खमंग असा वास येत आहे, राहत नाही आता. आणि एक गोष्ट मात्र सांगायची, पावभाजी बनवते असं कोणालाच थांगपत्ता नाही आहे. आई झोपली आहे, छोटा भाऊ जॉबला गेला आहे आणि मला सुट्टी, सॅटर्डे संडे सुट्टी असते ऑफिसला, त्याच्यामुळे म्हटलं बनावं काहीतरी. सो घरात भाज्यामध्ये होत्या आणि खूप दिवस झाले पावभाजी खाल्ली नव्हती, त्यामुळे बनवली आहे. बघूया आता त्या छोट्या भावाला आणि आईला आणि बाबांना पावभाजी आवडते की नाही. तो तयार झाली आहे आपली पावभाजी. त्याचं आपण आता गार्निशिंग करूया. पाव वगैरे ठेवून कशा प्रकारे त्याच्यामध्ये लिंबू असं व्यवस्थित पुरे आणि स्वादिष्ट अशी खमंग अशी पावभाजी आशाच किचनची खायला तुम्ही नक्की या. हा आशाच किचनचा पहिलाच व्लॉग आहे, तर माहीत नाही आहे तो कसा झाला आहे, कशा प्रकारे झाला आहे. कारण हे जेवणाचं आम्ही फक्त फोटोज काढायचो, पण आता पहिल्यांदा बघितल्या. खूप जणांनी मला सांगितलं की आकाश दादा, आईने बनवलेली रेसिपी सांग, रेसिपी दाखव किंवा तू बनव. तर आज पहिलाच प्रयत्न केला आहे. व्यवस्थित काढता आला नाही आहे, ट्रायपॉड यूज केलेला आहे. त्याचं अँगल, डिरेक्शन कसं हे ते माहीत नाही आहे. बिकॉज ब्लॉग बनवणं आणि जेवण बनवणं, त्याचा व्हिडिओ काढणं हे तिन्ही गोष्टी ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत.
तरी प्रयत्न केला आहे. बघूया नेक्स्टचा जो ब्लॉग असेल तो व्यवस्थितरित्या येईल. आणि जर अशाच किचनच्या रेसिपीज हव्या असतील किंवा आईने जे बनवलेले पदार्थ मला बघायचे असतील तर अशाच किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जर पावभाजीची पहिली जी काही रेसिपी असेल ती आवडली असेल तर तिला नक्की लाईक करा, कमेंट करा. तोपर्यंत भेटूया. खाण्यासाठी जगा, जगण्यासाठी खाऊ नका. आशाच किचन, वी बिलीव्ह इन टेस्ट, क्वालिटी अँड क्वांटिटी. आशाच किचनच्या ऑर्डर्स देखील आहेत, अशा कॅटरिंग सर्व्हिसेस. जर तुम्हाला ऑर्डर्स द्यायचे असतील तर माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आपल्याच आशाच किचनमध्ये. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा, मजा करा.